चंदन काय आहे त्यात? बघतोय दिव्या, एक मिनिट. सावकाश. कोणी दिलंय? कोणी दिलंय? अरे एक माणूस तू जवळ नको जाऊ. एक मिनिट, तुम्ही शांत हो, शांत हो, शांत हो. सावकाश. अरे चंदन, घाबरला का? थांबला का? या डोळ्यात नुसती भीती नाही बघायची, मला मरण पण बघायचंय. खूप चोरून वार केलेस तू, पण आता तुला सोडणार नाही. असं भीक मागत आला होतास रे माझ्याकडे, तेव्हाच ठेचलं पाहिजे होतं तुला. माझा रॉकी तरी वाचला असता, पण आता रॉकीला न्याय मिळणार. सुहासला मारशील बुक्का तर बसेल तुला धक्का. ऐक ना, त्या रॉकीला न्याय मिळवून देण्याआधी तुझ्या घरच्यांना न्याय मिळवून दे, नाहीतर त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय होईल. जीवावर बेतेल त्यांच्या. काय केलंयस खरं सांग. टच नाही करायचा, टच नाही करायचा. तुला काय वाटलं तुझं मार खायला मी इथे थांबलोय? एक काम कर, तुझ्या माहेरी फोन लावून बघ, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. काय केलंयस तू? हॅलो हॅलो चंदन. हॅलो हॅलो. हा शिवा बोल, कुठे आहेस तू? ऐकतोयस का? हॅलो, काय कसला आवाज येतोय? काय झालंय? शिवा, घरात बॉम्ब आहे. आणि शिवा, तिथे 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 घराबाहेर 5-6 गुंड सुद्धा आहेत आणि त्यांनी पूर्ण घराला कव्हर करून घेतलंय. चंदन, तू काळजी करू नको. हे बघ, आई आणि आजीकडे बघ, त्यांची काळजी घे. मी करते काहीतरी. हो नाही, तू काळजी नको करू, तू काळजी नको करू. मी बघतो काहीतरी. काय झालं? शॉकला का? माझ्या घरच्यांना हात लावायची हिम्मत कशी झाली रे तुझी? माझ्यात किती हिम्मत आहे ना, ती अजून तू बघितली नाहीये शिवा. आणि आज तुला तर खूप काही बघायचंय. हा, कसा दरवेळी आशू तुला सरप्राईज देतो ना, पण आज मी तुला सरप्राईज देणार आहे. आई, आई. भाऊ, काय? मी तेच विचारतोय. अरे ती तुझ्याबरोबर होती ना? एक मिनिट. आमच्या सोबत चला, नाहीतर काय झालं हे कळायच्या आत चाल. ओ, टायमिंग. शिवा, तुला काय वाटतं त्या रॉकीला मी मारलं? नाही, पण तसं नाहीये. खरं तर तो ट्रक मी तुला मारायला पाठवला होता, पण रॉकी मध्ये आला तुझा जीव वाचवायला आणि स्वतःचा जीव घालून बसला. काही म्हण शिवा, तुझं नशीब ना चोरात आहे. पण तुला माहित नाही तुझं नशीब कुठे जातंय आता. मला घाई पण नाही ते जाणून घ्यायची, पण त्याआधी आणखीन एक सरप्राईज. एक मिनिट बघू तर ते कोणाचा फोन आहे प्लीज. हॅलो. ए छकुल्या, कोण बोलतंय बघ? आशू खूप ऐक ना. शिवा, तू कुठे आहेस? अगं ठीक आहेस ना तू? मी ठीक आहे. तुम्ही कुठे आहात? शिवा, आम्हाला इथे मंदिरात काही गुंडांनी घेऊन ठेवलंय, त्यांच्याकडे बंदूक आहे. तू एक काम कर, तू प्लीज येते नको येऊ. हे बघ.
हॅलो शिवा. शिवा, आता बी सिरियस. तुझ्या समोरनं 2 पर्याय आहेत. माहेरच्यांना वाचवायचंय का सासरच्यांना वाचवायचंय? कारण दोघांपैकी कोणीतरी एक मरणार आहे एवढं कन्फर्म आहे. पण आता तुला निवडायचंय, मारायचं कुणाला आणि वाचवायचं कुणाला. जोपर्यंत ही शिवा जिवंत आहे ना, तिच्या माणसांना काहीच होऊ देणार नाही. आणि हा सुहास कुणाला वाचू देणार नाही. शिवा, तुझी वेळ सुरू होती आता. बाय. ऐका रे इकडे आता सगळ्यांनी अलर्ट राहायचं. जो कोणी पुढे येईल त्याला दारापर्यंत येऊ द्यायचं नाही. किती काय झालं तरी पुढे येऊन द्यायचं ना. सगळ्यांचा खेळ आता 10 मिनिटात संपणार आहे. चला सगळ्यांचा ओके. चला जाऊ लागेल. हा बोल शिवा. हे बघा, मी काय म्हणते, ज्याने रॉकीचा खून केलाय ना, तो मला सापडलाय. त्याचं नाव आहे सुहास शिर्के. त्याने वस्तीत आमच्या घरात बॉम्ब लावलाय आणि देसाई फॅमिलीला देवळात गन पॉइंटवर ठेवलंय. तुम्ही या लवकर, मला तुमची मदत लागेल. डोंट वरी शिवा, मी बॉम्ब स्क्वॉड तुझ्या घरी पाठवतो आणि आम्ही पण लगेच मंदिराच्या दिशेने येतो. हा, थँक्यू सर, थँक्यू. सुहास, मी तर तुला सोडणार नाही. आज एक तर तू तरी जिवंत राहशील, नाहीतर मी तरी. पण मी घरच्यांना काही होऊ देणार नाही. सुहास, सरप्राईज. मग झालं का सगळ्यांचं देवदर्शन? अजिबात काळजी करू नका. देवदर्शन जर झालं नसेल तर थोड्याच वेळात मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्याकडेच पाठवणार आहे. मग या फेस टू फेस दर्शन. ठीक आहे, प्रदर्शन मांडलंय. चला निघा. भाऊ, हाच आहे तो नीच माणूस. ह्यानेच सगळं घडवून आणलंय आणि रॉकीला सुद्धा ह्यानेच मारलंय. चुकीचं अजिबात सांगायचं नाही. भाऊ, काय झालं माहितीये का? रॉकी माझ्यामुळेच मेला. मी खरं तर मारणार होतो शिवाला, पण तो रॉकी फुकटचा मध्ये आला आणि स्वतःचा जीव घालून बसला. आता मला सांगा, यात माझी चूक आहे का त्याची? त्याची की नाही? आणि संपदा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुझ्या दुःखात मी सहभागी आहे. अरे नीच माणसा, डोक्यात नारळ घाली ना गप्प बसायचं. हे सगळं माझ्यामुळे होतंय. माझ्यामुळेच हा नीच घाणेरडा माणूस या घरात आलाय ना. गप्प बसायचं. आता कोणी बोलायचं नाही, फक्त मी बोलणार. कळलं का? मी सगळ्यांनी मला घराबाहेर काढलं. तुमच्यामुळे मी रस्त्यावरती भिकाऱ्यासारखा राहिलो. पण आता पास. आज तुम्हा सगळ्यांचा मी कायमचा निकाल लावणार. सुहास, काय हवंय काय तुला? अरे मुलासारखा राहिलास तू. जे पाहिजे ते सगळं तर दिलं तुला. सगळं तर काय बोलस? सगळं दिलं मला, आणि रिस्पेक्ट कोण देणार आहे?
तुझा बाप? अरे तुझी कंपनी तुझ्या पोराच्या नावावर केलीस. त्याला स्वतःची बायको निवडता येत नाही आणि तो कंपनी सांभाळणार. खबरदार शिवाबद्दल बोललास असं तर. बोल काय करणार आहेस? बोल ना काय करणार? सोडणं दाखवतो काय करणार. बस तुमच्या सगळ्यांचा मला आता निकाल लावायलाच लागणार आहे. कारण तुम्हाला वाचवायला ती शिवा काय येऊ शकणार नाहीये. कारण ती बिझी असेल तिच्या माहेरच्यांना वाचवण्यात. काय काय केलंस त्यांना? ते तिला वरती जाऊन विचार. चला सगळ्यांना घेऊन चला. चला ना. हॅलो. हॅलो शिवा देसाई. हा बोलते. तुझ्या कुटुंबाची जबाबदारी आता फक्त तुझी नाहीये, आमची सुद्धा. स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर तारिणी. तारिणी? आम्हाला पोलिसांनी कॉल केला आणि आम्ही संघर्ष नगरमध्ये बॉम्ब डिफ्यूज करायला निघालो. काळजी करू नकोस, मी तुझ्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही. त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. मला तुझी काळजी लक्षात येतेय, पण माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. माझी टीम तुझ्या घरच्यांना काहीही होऊ देणार नाही. हां थँक्यू. सुहास, आज शिवाच्या मदतीला तारिणी येते. आज तुला कळेल बाईच्या मनगटात किती ताकद असते ते.
कोण आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही घाबरू नका. मी केदार, स्पेशल क्राईम युनिट कडनं आलोय. घाबरू नका. मला तुमच्या शिवानीच पाठवले. मी तारिणी, स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर. शिवाली काय? तुम्ही प्लीज बाहेर व्हा, प्लीज प्लीज दिव्या पटकन सर प्लीज. थँक्यू. थँक्यू सर. प्लीज घाबरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू काय, आम्ही आमचं काम करत होतो. तुम्ही आलात म्हणून आमचा जीव वाचला. अहो, हे आमचं काम आहे, असं काय करताय? आणि मला तुमच्या मुलीनेच पाठवलं इकडे, आणि ती तिच्या दुसऱ्या फॅमिलीला सांभाळायला तिकडे गेली. पण ती आहे कुठे आता? ती इतके दिवस ज्याच्या मागे होती त्यानी हे सगळं प्लॅन केलंय. हा, आणि देसाई कुटुंबाला सुद्धा त्यांनीच ताब्यात घेतलंय. आय थिंक शिवा तिकडेच आहे आता. ऐका ना, आम्हाला तिकडे जायचंय, प्लीज आम्हाला घेऊन चला. केडी, मला असं वाटतंय की तिला पण माझी गरज लागणार आहे. मी तिकडे जाते, तू पुढे येऊन रिपोर्ट कर. ओके बॉस. ओके, चला बाहेर सगळं ठीक आहे. चला. चल दिव्या. भाऊ देसाई, तू नेहमी म्हणतोस ना की आपण येताना रिकाम्या हाताने येतो, जाताना रिकाम्या हाताने जातो. आज तुम्ही सगळे ढगात गेल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीचं काय होणार? मग ती प्रॉपर्टी योग्य माणसाच्या हातात जायला हवी की नाही काय? आणि मग त्या योग्य माणसाचे हात कुणाचे सांगा? अरे माझे. आता एक छोटंसं काम करायचं, या प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या करायच्या. हे लक्षा, तू पण करायच्यास ना सह्या? ए हरामखोर, सही नाही मिळणार तुला. अरे मग प्रॉपर्टीचं काय? तीही नाही मिळणार तुला. अरे शिवाला ओळखलं नाही असं तू. ती इथे येईल आणि तुला तुझी लायकी दाखवेल, कळलं? असं म्हणतोय. ठीक आहे, बघूया. पहिला नंबर सीताईचा. नाही सुहास, खबरदार, खबरदार. माझ्या आईला हात लावलास तर तुला जीव घ्यायचा ना, मग माझा जीव घे, पण आईला काही करायचं नाही. अरे ही किती आतुर झाली मरायला. उडव रे. नाही, हात लावायचा नाही. अरे हात कोण लावतोय? एक ट्रिगर ओढला की खेळ खालास. सुतरफेणी करतोयस ना सई? पाहू नाही.